यशवंत प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपल्याला शाळेला जे प्रयोग साहित्य मिळालं त्या साहित्याची ओळख माननीय मदने मॅडम करून देत आहेत. हा आहे आपल्याला पहिल्यांदा पृथ्वीचं मॉडेल दाखवलेलं आहे. पृथ्वीवर अनेक देश आहेत, तर महासागर दिसत आहेत, पाणी दिसतंय, निळ्या रंगात आहे ते पाणी महासागर आहे. आणि जे वेगवेगळ्या रंगात आहेत ते देश आहेत, अनेक खंड आहेत. 7 खंड आहेत पृथ्वीवर आणि 4 महासागर आहेत मोठे मोठे. ते हे मॉडेल आहे पृथ्वीचं. आता हे पहा, चंद्रकला मी तुम्हाला शिकवलं आपण चंद्रकला पाहिला होय ना. चंद्र दररोज एकसारखा दिसतो का? नाही. तो कधी बघा इथं दाखवलंच कला त्याप्रमाणे, कधी त्याचा आकार असा दिसतो, कधी असा दिसतो, कधी कधी इथं पूर्ण काळ केलं म्हणजे कधी कधी दिसतच नाही तो. म्हणजे कोणत्या दिवशी दिसत नाही रे, अजिबातच दिसत नाही चंद्र. कोणत्या दिवशी? अमावस्या. आणि असा पूर्ण गोल दिसतो तो कोणत्या दिवशी? ते हे मॉडेल आहे. आपण नंतर त्याला लावून बघूया. हे आहे बघा पवनचक्कीचं मॉडेल, विंडमिल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, ते आहे. त्याच्यानंतर हे ऋतू बघा 3 ऋतू आहेत आपल्याकडे की नाही. ही पृथ्वी आहे आणि त्याच्याभोवती कोण फिरतो रे पृथ्वीभोवती? हा सूर्य फिरतो का? चंद्र फिरतोय की नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता त्याच्यानंतर बघा हे सोलार सिस्टीम, आता मी तुम्हाला सांगितलं का नाही तेच हे आहे बघा सोलार सिस्टीम. हा मध्ये सूर्य आहे आणि त्याच्याभोवती हे ग्रह फिरतात. आता याची पृथ्वी कशी ओळखायची आपण? तर हे बघा ही पृथ्वी, कारण तिच्या भोवती चंद्र फिरतोय ना, छोटासा दाखवलाय तो. त्याच्यानंतर हे बघा, हे बघा बरोबर मध्ये सूर्य आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वीभोवती कोण फिरतोय? हा छोटा कोण आहे? हा चंद्र फिरतोय है की नाही. मग ही उत्सर्जन संस्था आहे. आपल्या शरीरातले जे टाकाऊ आहे ते बाहेर काढण्याचं, उत्सर्जन करण्याचं ही सिस्टीम आहे. आणि हा आहे बघा, याला म्हणतात अस्थि संस्था. आपलं संपूर्ण शरीर उभं आहे कारण आपल्या शरीरात हाडं आहे. हाडं जर नसती तर लोळागोळा झालं असतं शरीर की नाही. आणि याला म्हणून अस्थि संस्था असं म्हणतात. संपूर्ण हाडाचा सापळा बघा, संपूर्ण डोक्याच्या कवटीपासून ते पायाची हाडं आहे पावलामध्ये, तिची सगळ्याची ही प्रतिकृती आहे. याला म्हणतात अस्थि संस्था. बघा अशा प्रकारे मॅडमने आपल्याला या विज्ञान पेटीतला सगळ्या साहित्याची ओळख करून दिलेली आहे. तुम्ही नेहमी म्हणता सूर्य, तर बल्बच्या माध्यमातून तुम्हाला सूर्य दाखवला गेलेला आहे आणि त्या सूर्याभोवती फिरणारे ग्रह. पृथ्वी जलमय आहे म्हणून तिचा बघा निळा आकार. आणि त्याचबरोबर तिच्या भोवती फिरणारा कोण आहे? पृथ्वीच्या भोवती फिरणारा चंद्र. पृथ्वीभोवती चंद्र आणि पृथ्वी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. म्हणून तुम्हाला मध्ये बघा आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी मध्ये तुम्हाला आकाशाचं निरीक्षण करायला सांगितलं होतं होय ना. आणि ग्रह आपल्याला दिसणार होते आकाशामध्ये. त्यामुळे तुम्ही नेहमी आकाशाचं निरीक्षण करावं, असाच आजच्या दिवशी तुम्हाला या आनंददायी शनिवारमध्ये तुम्हाला संदेश दिला जात आहे. 15 दिवस सांगितलं होतं की आकाशाचं निरीक्षण करायला. कोण कोण करतोय रोज? आता तू करतेय ना? नाही सांगते मला रोज, मॅडम आज एवढा चंद्र दिसला, मॅडम आज असा पुस्तकाचा असा चंद्र दिसला. छान. अशा पद्धतीने तुमचं निरीक्षण तुम्ही रोज इथे शाळेमध्ये सांगायचं आहे. आवडली का माहिती? आता तुम्ही स्वतः हात लावून त्या वस्तू पाहायच्या आहेत. पहा, दुर्बीण पहा, तुम्ही स्वतः दुर्बिणीने पहा. कुणी ते मॉडेल पहा, हात लावून मॉडेलचा निरीक्षण करा. छान. वीरने बघा मॅग्निफायर घेतलेलं आहे, त्याच्या खाली जर काठी धरली सूर्याच्या प्रकाशात तर ती जळते. घ्या वस्तू बघा, त्याने होका यंत्र घेतलंय बघा कृष्णाने. या वस्तू स्वतः तुम्ही हात लावून पाहिजेत आता. छान. व्हेरी गुड. श्रेया वाचायचं आहे ते बाळा, काय आहे. नंतर अभ्यास करताना तो घटक परत तुम्हाला बॉक्समधून काढून तुम्ही स्वतः अभ्यासायचं आहे. ते मॅग्निफायर आहे, त्याच्यामध्ये उष्णता जास्त खेचली जाते वीर.
जर ते असं उन्हात धरलं तर. हिरापूर शाळेमध्ये मॅग्निफायरच्या माध्यमातून कागदाचे सूर्याच्या उष्णतेचे एकत्रीकरण होऊन ज्वलन कसे होते याचा प्रयोग मॅडम प्रात्यक्षिकाद्वारे दाखवत आहेत. उष्णता एकवट